खूप चांगली आपल्याला शिकवण दिली, वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्यांच्याप्रती 2 शब्द मनोगत म्हणून इथं व्यक्त करण्याची परवानगी घेऊन मी मनोगताला सुरुवात करतो. सन्माननीय शाखा प्रमुख नीरज दांगडे साहेबांच्या वतीने मी सर्वांचे इथे स्वागत करतो. अशी पात्र येथे 2 दिवसांची रंगप्रसंगत आयुष्यभराची नाही. आमच्या वणी शाखेसाठी हा संमिश्र क्षण आहे, सुखदुःखाचा संमिश्र क्षण आहे. सुख यासाठी की आमचे अनुभवी आणि तज्ज्ञ कर्मचारी आता वेगवेगळ्या शाखेत जाऊन त्यांची सेवा देतील आणि दुःख यासाठी की आमचे अनुभवी आणि कुशल असे कर्मचारी आमच्या शाखेतून जाऊन आता इतरांना सेवा देतील. त्यामुळे आम्हाला कुठेतरी त्याची उणीव आहे. म्हणून हा संमिश्र क्षण आहे. बँक कर्मचारी असलेले तसेच सहकारी अनुभवी व मुत्सद्दी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गजानन ताजने साहेब, त्यांची सुद्धा कार्यालयीन कार्यपद्धतीनुसार जी बदली झाली आहे. आपल्या कौशल्याचा तसंच कार्यपद्धतीने त्या नवीन शाखेमध्ये सुद्धा वेग धारण करतील यात शंकाच नाही. गजानन ताजने साहेब हे अत्यंत शिस्तप्रिय व सखोल ज्ञान असलेले आपले कॅनरा बँक कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा विशेष ग्राहकांमध्ये विशेष विश्वास संपादन केलेला आहे. केसीसी कृषी पीक कर्ज संबंधित बाबींमध्ये ते कार्यरत होते. ग्रामीण भागातील ग्राहक विशेष आदरभावाने सरांबद्दल व आपल्या शाखेबद्दल नेहमी चौकशी करत असत. तसेच आपले रोखपाल असलेले सचिन सर यांनी आपल्या कारकिर्दीत जोमाने रोखपाल पदाची जबाबदारी पार पाडली आहे. खेळीमेळीचे वातावरण असले तरी जबाबदारी आणि अनुभव या सगळ्यांचा संमेळ घालून हा सहवासाचा अनुभव इथे आलेला आहे. अनेकविध कार्यक्रम किंवा उपक्रम ज्यांना आपण कॅम्पेन असं म्हणतो त्यात सक्रिय सहभाग नोंदवून टार्गेट्स म्हणजे ध्येयपूर्ती या सर्वांनी मिळून केलेली आहे. ग्राहकांशी संवाद कसा साधावा नेमकेपणाची शिकवण त्यांनी दिली आहे. त्यांच्या सहवासातून फक्त बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातलेच नाही तर जीवनमूल्य सुद्धा शिकायला मिळतात. मी जीवनमुलं असल्यामुळे थोरा मोठ्यांचा प्रणाम करतो किंवा त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत सदैव राहाव्यात अशा आशावाद व्यक्त करतो. त्यांना मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांचा संपर्क व मार्गदर्शन आम्हासाठी नेहमी राहावे हा माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद. व्हेरी गुड.